सोपं आहे, जे की आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू अवेलेबल असतात. तर चला पाहूया आपण काय काय घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता काळी मिरी घेतलेली आहे 4, अर्धा चमचा ओवा घेतलाय, दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतलेले आहे आणि तुळशीची पानं देखील घेतलेली आहे आणि आल्याचा तुकडा घेतलाय. तर किती प्रमाणात घ्यायचंय ते सांगते तुम्हाला. तर हे जो काढा आहे तुम्ही 5 वर्षाच्या पुढे मुलांना देऊ शकता. इथं मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, जे की तुम्ही 1 कप घेऊ शकता. तुम्हाला जसं बनवायचं, जसं मुलांचं वय असेल तसं घ्यायचं. तर इथं पहिल्यांदा तुळशीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतरला आल्याचा अर्धा तुकडा मी किसून घेतलेला आहे, ते सुद्धा टाकायचं आहे. त्याच्यानंतर दालचिनी बघू शकता, मी 1 तुकडा घेतला, त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकले. तुम्ही ठेचून पण टाकू शकता. त्याच्यानंतरला ओवा टाकून घ्यायचा आहे आणि लवंग आणि काळी मिरी जरा आहे ना पावडर बनवून घ्यायची, म्हणजे आबडधोबड वाटून घ्यायची, जेणेकरून त्याचा जो हे आहे ना पावडर, ती त्याच्यामध्ये लवकर मिक्स होते. तर तुळस, आलं, लवंग, काळी मिरी, ओवा वापरून बनवलेला काढा आहे ना सर्दी आणि खोकल्यासाठी ना अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये ना हा काढा आहे ना छातीतील कफ कमी करतो. त्याच्यानंतरला घसा शांत करतो, म्हणजे घसात जर खवखव होत असेल तर त्याच्यामध्ये ना बघा आता काढा आहे ना हे केल्यानंतरला आहे ना गाळून घ्यायचा. त्याच्यामध्ये ना तुम्ही कडू लागतो थोडासा तो आणि तिखट लागतो मुलांना, त्याच्यामध्ये थोडं तुम्ही मध टाकायचं आहे, 1 चमचा मध टाकायचा आणि मग प्यायला द्यायचं. त्याच्यामध्ये